नमस्कार मंडळी, मी शिवन्या. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा विषय खूप खास आहे आणि बऱ्याच महिलांना किंवा बऱ्याच आयांना हा टॉपिक साजेसा असा राहणार आहे. माझ्या मुलीला मी एका दिवसात ब्रेस्ट फिडिंगमधून कसं वेगळं केलं. होय, फक्त आणि फक्त एका दिवसात. विश्वास बसत नाहीये ना? त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी कोणतंही औषध लावलेलं नाहीये. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि मला वाटतं की हा अनुभव इतर आईंसोबत सुद्धा शेअर करणं खूप गरजेचं आहे, कारण की त्यांना खूप प्रेरणादायी ठरणार आहे. तुम्हाला जर हे माहीत करून घ्यायचं असेल की मी कसं केलं आणि त्यात माझ्या आईची किती मोठी साथ होती, किती मोठी भूमिका होती, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी मी माझ्या बाळाबद्दल तुम्हाला सांगते. माझ्या मुलीचं आत्ता सध्याचं कंडिशन एज आहे 20 महिन्याची आहे ती आता. मी माझ्या बाळाचं 18व्या महिन्यामध्ये ब्रेस्ट फिडिंग सोडलेलं आहे. त्यावेळी ती फक्त 1.5 वर्षाची होती. माझ्या मनात आधीपासूनच होतं की बाळ मोठं होतंय, आता हळूहळू तिला ब्रेस्ट फिडिंगमधून वेगळं करायला हवंय. त्यावेळी तिला 1.5 वर्षाचं वॅक्सिन सुद्धा मी दिलेलं आहे. 1.5 वर्षाचं वॅक्सिनेशनचा डे होता. त्या दिवशीच मी ठरवलं की हा योग्य दिवस आहे बाळाला आपल्यापासून थोडं वेगळं करण्यासाठी, कारण की मुलं थोडी थकलेली असतात, झोप जास्त येते, त्यामुळे योग्य वेळ होते असं ही योग्य वेळ होती अशी मला वाटत होतं, कारण की आई बाळाला सांभाळत होती आणि हा निर्णय माझा खूप कठीण होता घेणं, कारण का एक आई म्हणून या अशा सिच्युएशन मधनं जाणं हे तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे काय गोष्ट असते आणि आईच्या मनाला किंवा बाळाच्या मनाला काय प्रॉब्लेम होऊ शकतात. आपण हे सगळा विचार करतो. आपल्यालाही त्याचं अटॅचमेंट असतं, पण बाळाच्या हेल्थ आणि ग्रोथसाठी आपल्याला हा निर्णय घेणं खूप महत्त्वाचं असतं हे मला समजलं, म्हणून मी हा निर्णय घेण्याचं ठरवलं. आता यात मला आईची माझ्या मदत कशी झाली, तर या संपूर्ण प्रक्रियेत म्हणजे आईची म्हणजे बाळाच्या आजीची तर खूप मोठी मदत झालेली आहे. माझ्या आईने ठरवलं की आज रात्री म्हणजे काही झालं तरी आज हिला फीड करायचं नाही, कारण का काय व्हायचं, मी हे तिला ब्रेस्ट फीड करायची म्हणून ती वरचं काही खातच नव्हती, तिचं वजन काही वाढतच नव्हतं. वरचं काही खायला घेतलं का ती नाही नाही म्हणायची प्रत्येक गोष्टीला, आणि जबरदस्ती तर आपण कोणतीही गोष्ट तिला भरवू शकत नव्हतो. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की तिचं हे दूध पिणं हे बंद करायचं. एक दिवशी ज्या दिवशी तिला वॅक्सिनेशन दिलं आहे तर त्या दिवशी तिने प्रचंड त्रास दिला. दिवसभर आम्हाला काही वाटलं नाही. दिवसभर तिचं रुटीन व्यवस्थित चालू होतं. बऱ्यापैकी ती झोपलेलीच होती, कारण की वॅक्सिनेशनमुळे दोन्ही मांडी पाय तिचे दुखतच होते, त्यामुळे तिची हालचाल सुद्धा कमी होती आणि झोपलेलीच होती. तर दिवसात आम्हाला काही त्रास वाटला नाही, पण त्याच दिवशी रात्री आम्हाला खूप त्रास झाला. म्हणजे माझ्याकडे तर ती राहणं शक्यच नव्हतं. माझ्या आई तिला रात्री 11 वाजल्यापासून जी घेऊन बसली होती, म्हणजे ती रडतच होती, तिला फीड हवं होतं आणि त्या ब्रेस्ट फिडिंगसाठी ती खूप जास्त रडत होती, कारण की याआधी सुद्धा मी प्रयत्न केले होते ब्रेस्ट फिडिंग सोडण्याचे. जेव्हा ती 1 वर्षाची, तिचा पहिला वाढदिवस झाला त्यानंतर सुद्धा मी एका महिन्यातच लगेच चालू केलं होतं की कसं सोडता येईल हिचं. तर अक्षरशः तिचं सुटलं सुद्धा होतं, प्रमाण थोडं कमी सुद्धा झालं होतं. म्हणजे दिवसातून फक्त ती जेव्हा झोपेल, दुपारी झोपणार आणि रात्री झोपणार, त्यावेळेसच ती फक्त फीड मागायची. मग तिचं दिवसातून असं 2 टाइम हळूहळू मी कमी सुद्धा केलं होतं ऑलरेडी. पण काय झालं, एक दिवशी अचानक तिला फिवर आला आणि त्या ह्याच्यामध्ये मी तिला ब्रेस्ट फिडिंग परत चालू झाली. मग तिचं असं झालं की मी रडली की मला हे मिळतं, असं तिच्या मनाला तिने स्वतःच सांगून घेतलं होतं. त्याच्यामुळे रडली की मिळतं असं तिचं ठरलेलंच होतं, म्हणून ती इतकी रडत होती. ती सुद्धा खूप हट्टी आहे. लहान बाळ खूप हट्टी असतात, पण आपल्याला त्यांच्यासमोर हार मानायची नाहीये. माझं बाळ सुद्धा खूप हट्टी आहे, तर त्याच्यामुळे तिने 10 वाजता जी रडण्याची सुरुवात केली होती, तुम्ही विश्वास नाही करणार की सकाळचे पहाटेचे 4 वाजले होते तरी ती रडतच होती. माझी आई तिला घेते जवळ, तिला गोष्ट सांगते, तिला गाणी ऐकवते, अभंग सांगते, इकड तिकडच्या गोष्टी दाखवते, खेळणे देते, पण ती ऐकायलाच तयार नव्हती. ती एक रात्र मी फक्त आणि फक्त पेनमध्ये काढले, कारण की माझ्याजवळ ती आली असती तर मला सुद्धा म्हणजे आपण बोलतो ना मायाचा हे फुटतो, तर त्या गोष्टीने मला सुद्धा असं झालं असतं का नाही मी हिला फीड करते, आणि आईशिवाय हे पॉसिबलच नव्हतं, कारण की आपल्या बाळाला घ्यायला कोणीतरी हवंय. जर आपण आईनीच जर बाळाला जवळ ठेवलं तर हे पॉसिबलच होत नाही ब्रेस्ट फिडिंग सोडणं. त्याच्यामुळे आपल्याला सपोर्टसाठी कोणीतरी हवंय, आणि यात माझ्या आईची खूप महत्त्वाची भूमिका होती. तिने स्वतः अख्खी रात्र जागून काढली, बाळाने सुद्धा अख्खी रात्र जागून काढली, आणि तो तिचा पहिला दिवस होता. तेव्हापासून तिचं ब्रेस्ट फिडिंग कमी झालं म्हणण्यापेक्षा तो दिवस शेवटचाच होता ब्रेस्ट फिडिंगचा तिचा. ती रात्र माझ्या आईसाठी खूप अवघड होती, कारण तिलाही झोप आली नाही, मुलगी सतत रडत होती, पण माझ्या आईने खूप मोठा संयम ठेवला. आईसारखी मदत करणारी व्यक्ती असेल तर काय, आई म्हणून आपल्याला खूप आधार मिळतो, आणि बोलतात ना तीच एक आपलं म्हणजे आपल्याला मदत करण्यासाठी तिची जी तळमळ होती ती मी त्या दिवशी बघू शकले, आणि तिच्या संयमामुळे किंवा तिच्या मेहनतीमुळे आज माझ्या बाळाचं ब्रेस्ट फिडिंग सुटलं आहे आणि ती वरचं खाणं खाऊ लागली आहे.
तर पहिली रात्र सगळ्यात खूप कठीण होती. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितले की ती सतत रडत होती. आई तिला पूर्ण रात्र मिठीत घेऊन बसली होती, अंगाई सांगायची किंवा काही गोष्टी सांगायची. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिली रात्र जास्त अवघड असते, पण नंतरच्या गोष्टी खूप सोप्या होतात. आता नैसर्गिकरित्या म्हणजेच कोणत्या औषधांशिवाय मी कसं सोडलं, तर सुरुवातीला जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले की मी याआधी तिचं 1 वर्ष कंप्लीट झालं तेव्हा मी ट्राय केलं होतं सोडण्यासाठी. तर ते फेमिनार म्हणून मी कडू औषध, जे मी लिंक तुम्हाला बाजूला फोटो दाखवेनच त्याचा, ते मी तिला देणं स्टार्ट केलं होतं. ते इतकं कडू आहे की आपल्याला सुद्धा असं वाटेल की दिवसभर काही खाऊ नये, इतकं कडू लागतं. पण ते औषध मी अप्लाय करून सुद्धा ती फीड करतच होती, म्हणून माझ्याकडे कुठला ऑप्शन राहिलाच नव्हता. म्हणून मी हा पर्याय निवडला की एक दिवस ही आपल्याला त्रास देईल, पण नक्कीच यातून काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार आहेत. आणि बऱ्याचदा लोक सांगतात की ब्रेस्टवर कडू औषध किंवा काहीतरी लावून मुलांचं ब्रेस्ट फिडिंग सोडवा, पण मी ठरवलं होतं की हे औषधाचा काही उपयोग होत नाहीये मला, म्हणून नैसर्गिक पद्धतीने आपण हे करूया. मुलांचं मानसिक आरोग्य आणि आईबरोबरचा विश्वास महत्वाचा असतो, म्हणून मी असा हा मार्ग निवडलेला आहे. हो, अवघड खूप जास्त होतं, पण एक दिवसात मुलगी समजली की आता आईकडून आपल्याला दूध मिळणार नाही. आता मी काही टिप्स सांगते ज्या तुमच्यासाठी खूप उपयोगाच्या ठरणार आहेत. योग्य वेळ निवडायची आहे. म्हणजेच काय, बाळाचं वय 1.5 वर्ष झालं की त्याला हळूहळू घन आहाराचा, म्हणजे आपल्या घरातल्या ज्या गोष्टी आहेत वरच्या आहाराचं त्याला महत्त्व सांगायचं किंवा त्या आहार त्यांना इंट्रोड्यूस करायचा आहे. जसा मी वॅक्सिनेशनचा दिवस निवडला तसाच एखादा रुटीननुसार योग्य दिवस निवडून तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. सपोर्टसाठी कोणीतरी असायला हवंय, घरात कोणीतरी विश्वासू व्यक्ती असावी जी रात्रभर आपल्या मुलाला घेऊन बसू शकते, किंवा आपलं बाळ रडत असेल तर आईकडे न येता ते दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तींकडे, म्हणजे घरातल्या मेंबरकडे राहील अशा व्यक्तीला आपल्याला निवडायचं आहे. लक्ष आपल्याला खूप विचलित करायचं आहे, कारण की मुलांना काही आपण एंटरटेन नाही केलं तर त्यांचं लक्ष सारखं हेच राहतं, आपल्याला ब्रेस्ट फीड करायचं असंच राहतं. त्याच्यामुळे त्यांना गोष्टी सांगायच्या आहेत, खेळणं, अंगाई, म्हणजे अशा विविध पद्धती ज्या आहेत त्या त्यांना दाखवायच्या आहेत. नवीन रुटीन त्यांचं तयार करायचं आहे. जसं दुधाची बाटली त्यांना द्यायची, रात्री झोपण्यापूर्वी त्यांना दूध द्यायचं, म्हणजे एक रात्री झोपत असतील ते 10 वाजता तर त्यांना 9:30 पर्यंत एक दूध द्यायचं, जेवढं ते पितील तेवढं गाईचं दूध. रात्रीचं जेवण दमदमीत ठेवायचं, म्हणजेच काय, पोळी वगैरे जी असते ही दमदमीत राहते. भाताचं लगेच पाणी होतं, त्याच्यामुळे भूक लागते थोड्या वेळाने भात खाल्ल्याने. यामुळे दमदमीत जेवण रात्री त्यांना द्यायचं, जेणेकरून छान झोप लागेल आणि रात्रभर आपलं बाळ उठणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, पहिला दिवस, ती रात्र खूप अवघड जाते, पण तुम्ही जर संयम ठेवलात, तुम्ही जर वेळ दिलात तर 1-2 दिवसात बाळ समजून जातं की आता आपल्याला आईकडून दूध मिळणार नाही, आणि बाळाला सारखं सांगत राहायचं की हे शी आहे, हे म्हणजे हे चांगलं नाहीये, हे ब्या आहे, असं तुमच्या वर्डिंगमध्ये तुम्ही तुमच्या बाळाला सांगू शकता. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की आई म्हणून तुम्ही खूप भावनिक होऊन जाल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ही गोष्ट आपण करतोय हे आपल्या बाळाच्या चांगल्यासाठीच आहे आणि त्याच्या आरोग्यासाठीच आहे. त्यामुळे तुम्ही इमोशन्स बाजूला ठेवून बाळाच्या आरोग्याकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच याचा उपयोग तुम्हाला होईल.